जानकी जीवन स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडलीक वरदा हरि विठ्ठल श्री अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय. हरिपाठ सेवेमध्ये 8वा अभंग सुरू आहे. संतांचे संगती मनोमार्ग गती आकळावा श्रीपती येणे पंथे. रामकृष्ण वाचा भाव हा जीवाचा आत्मा जो शिवाचा रामजप. एकतत्व नाम साधिती साधन द्वैताचे बंधन न बाधिजे. नामामृत गोडी वैष्णवा लाधली योगिया साधली जीवन कळा. सत्वर उच्चार प्रल्हादी बिंबला उद्धवा लाधला कृष्णदाता. ज्ञानदेव म्हणे नाम हे सुलभ सर्वत्र दुर्लभ विरळा जाणी. काल संतांचे संगती मनोमार्ग गती ही ओळ बघितली. आज रामकृष्ण वाचा भाव हा जीवाचा इथून पुढचा विषय आपण बघूया. संतांचे संगती मनोमार्ग गती हा विषय बघताना आपण काही महत्त्वाचे मुद्दे बघितले होते. एक म्हणजे परमार्थाची साधना खऱ्या अर्थानं सुरू करायची असेल तर किमान आपलं मन आपलं चित्त स्थिर झालं पाहिजे. तिथे साधनेला सुरुवात आहे. म्हणजे मन बाजूला टाकायला मागे टाकायला निर्विचार करायला शिकलं पाहिजे. आणि यामध्ये श्वास हे आपलं महत्त्वाचं साधन आहे असा विचारही समोर आला. हे मन आणि श्वास यांची सांगड आपल्या झोपेशी पण कशी आहे हेही आपण बघितलं. कारण निद्रा आपल्या आयुष्यातला एक अविभाज्य भाग आहे. आपण शांत असल्याशिवाय झोप येणे ही घटनासुद्धा घडत नाही. त्यामुळे झोप आणि ध्यान या जवळच्या गोष्टी आहेत हेही उघड झालं. फक्त ध्यान यामध्ये जागृती आहे आणि झोपेत विस्मरण आहे. त्यालाच सुषुप्ती अशी संज्ञा आहे. आपल्या प्रामुख्याने 5 अवस्था आहेत: जागृती, स्वप्न, सुषुप्ती, तुर्या आणि उन्मनी. त्यापैकी सुषुप्ती म्हणजे प्रगाढ निद्रा. अशा निद्रेमध्ये आपल्याला आपल्या देहाचे भान नसते ही चांगली गोष्ट आहे. पण आपल्याला आपल्या आत्मस्वरूपाचेही भान नसते. त्यामुळं याला अज्ञानावस्था असंच म्हटलं जातं. काही ठिकाणी तर याला मृत्यूच मानलं जातं. झोप हे एक प्रकारचं मरणच आहे असंही संत म्हणतात. पर्यायाने तिथे फक्त देहाला विश्रांती मिळते, आपल्या बाह्य इंद्रियांना विश्रांती मिळते. पण आपल्याला आपल्या आत्मस्वरूपाचं विस्मरण असल्यामुळे तो भाग किंवा तो काळ साधना म्हणून गणला जाऊ शकत नाही. काल आपण बघितलं की आपण अस्वस्थ मनाने झोपी जाऊ शकत नाही. कारण निद्रा येण्यासाठी मन लीन होणे आवश्यक असते. आपले मन लीन होतेही, पण ते पुरीतत नावाच्या नाडीतून महत्तत्वात लीन होते. त्यामुळे झोप लागते पण मन थोडे शिल्लक राहते. त्यामुळे झोपण्याच्या आधी जो मित्र असतो तो झोप झाल्यानंतरही मित्र राहतो. झोपण्याच्या आधी जो शत्रू असतो तो झोप झाल्यानंतरही शत्रू राहतो. साधनेमध्ये मात्र मन हे सुषुम्नेमधून महत्तत्वात लीन होते आणि साधक ध्यानावस्थेमध्ये पोचतो. याचा स्पष्ट अर्थ असा की मन सुषुम्नेत जाणे गरजेचे आहे. असे ज्यावेळी मन सुषुम्नेत जाते तेव्हा श्वासही सुषुम्नेतून वाहायला लागतात. आणि हीच संतांची मनोगती आहे. संतांचे संगती मनोमार्गे गती असं जेव्हा माऊली म्हणतात तेव्हा ते थोडक्यात असंच सांगतात की तुम्ही संतचरणी जाऊन ध्यानात लीन व्हायला शिका, ध्यानमग्न व्हायला शिका. यासाठी उघडच आहे की मन सुषुम्नेमध्ये गेलं पाहिजे, आपले श्वास सुषुम्नाकार झाले पाहिजेत. आणि याची किल्ली सद्गुरूंकडेच आहे. आणि म्हणूनच अनुग्रह आवश्यक आहे. आणि म्हणूनच या ओळीत पहिला शब्द आहे संतांचे संगती. हे फक्त आणि फक्त संतांच्या पायीच शक्य होतं. असं सुषुम्नाकार जीवन होणं यालाच ऊर्ध्वमार्गी जीवन होणं, अंतर्मुख जीवन होणं इत्यादी शब्द आहेत. काही कूट अभंगांमध्ये यालाच पश्चिमेची वाट असंही म्हटलेलं आहे.
दुसऱ्या चरणात जेव्हा माऊली म्हणतात रामकृष्ण वाचा भाव हा जीवाचा, तेव्हा हा सुषुम्नेचा मार्ग ते समजावून देतायत. कसा देतायत ते आपण बघूया. काल मी म्हणालो बघा की राम आणि कृष्ण हे दोन शब्द हरिपाठामध्ये इडा आणि पिंगला दर्शवतात. या इडा पिंगलेच्या गती आपल्या आतच आहेत आणि या गतींमुळेच आपलं श्वसन सुरू आहे. डावी नाकपुडी इडा नाकपुडी आणि उजवी नाकपुडी पिंगला नाकपुडी असं निर्देशित केलं जातं. प्रत्यक्षात ती नाकपुडी म्हणजे नाडी नव्हे. त्या नाडीत जे जीवन प्रवाहित होतंय त्या जीवनामुळे श्वासांना गती आहे. माऊली जेव्हा म्हणतात की रामकृष्ण वाचा भाव हा जीवाचा, तेव्हा वाचा याचा अर्थ इथे प्रगटीकरण असा आहे. रामकृष्ण यांचं प्रगटीकरण आहे. इडा आणि पिंगला सुरू आहेत, आपले श्वास वाहत आहेत. हीच खूण आहे की मनुष्य जिवंत आहे. दुसऱ्या मार्गाने सांगायचं झाल्यास आपला जीव तिथे आहे याचा जर कुठला भाव प्रगट होत असेल, कुठलं लक्षण प्रगट होत असेल, तर त्या इडा आणि पिंगला नाड्या आहेत, आपला वाहणारा श्वास आहे. तेव्हा माऊली जेव्हा म्हणतात रामकृष्ण वाचा भाव हा जीवाचा, तेव्हा ते या अर्थानेही म्हणतात की जीवाचा भाव, जीवाचं लक्षण म्हणजे या रामकृष्ण गती म्हणजेच आपल्या इडा आणि पिंगला, आपले श्वास हे आहे. पण त्यात खोलात जाऊन माऊली काय सांगतायत बघूया. माऊली असं म्हणतायत रामकृष्ण वाचा भाव हा जीवाचा, म्हणजे आपलं जीवन बहिर्मुख आहे हेही सिद्ध होतं. ते आपण इडा आणि पिंगलेमध्ये आहोत यामुळे. कसं ते बघूया. आपण बहिर्मुख आहे म्हणजे आपण विषयाधीन आहे, वासना आणि षड्विकार यांच्या अधीन आहे. मागेही 2-3 वेळेला हा विषय आलाय बघा की जेव्हा आपण विषयासक्त असतो तेव्हा आपल्या श्वसनाची गती जोरात वाहते. हाच न्याय वापरून असं सांगता येतं की आपले श्वास वाहतायत, आपण शांत अवस्थेमध्ये नाही आहे, म्हणजेच आपण जीवभावावर आहे. म्हणून माऊली म्हणतायत रामकृष्ण वाचा भाव हा जीवाचा. हा जीवभाव आहे की आपले श्वास वाहतायत, आपल्या इडा आणि पिंगला सतत सुरू आहेत. पण जायचं आहे तर आपल्याला जीवभावाकडून आत्मभावाकडे. मग करायला काय पाहिजे, तर हे भाव शांत झाले पाहिजेत. रामकृष्ण गती सरल्या पाहिजेत. पूर्वी एकदा विषय आलाय बघा. ध्यानावस्थेमध्ये मन आणि चित्त जसं जसं शांत होत जातं तसं इडा आणि पिंगला या नाड्यांची गती सूक्ष्म होत जाते. यासाठीच मुळात वर्षानुवर्षांचा अभ्यास पाहिजे. पण ही सूक्ष्म होत गेली की एका वेळी साधकाचे श्वास वाहतात, पण ते अगदी नाकातल्या नाकात वाहतात. याला भगवद्गीतेमध्ये नासाभ्यंतरचारिणौ अशी संज्ञा आहे. हे नाकातल्या नाकात जेव्हा श्वास व्हायला लागतात त्यावेळी अर्थातच आपलं मन शांत असतं, चित्तवृत्तीही शांत आणि स्थिर असतात. पण अशावेळी आपण तर जिवंत आहे ना, पण आपले श्वास अगदी सूक्ष्म चाललेत. मग आपलं जीवन सुरू कसं आहे, तर आपले श्वास त्यावेळी सुषुम्नेतून सुरू असतात. आणि ही जी सुषुम्नेची गती आहे हीच साधना आहे. या अवस्थेमध्ये निद्रा नाही आहे, आपल्या आत्मस्वरूपाचं साधकाला स्मरण आहे. पण साधक देहभावावरती नाही आहे, त्याच्या देहाचं भान तिथे नाही आहे. तो ध्यानामध्ये, नामामध्ये निमग्न आहे. हे निमग्न व्हायचं कसं हे सद्गुरूच शिकवतात. त्यांच्या कृपेनेच साधक या ध्यानावस्थेमध्ये पोहोचू शकतो. फक्त स्वप्रयत्नाने इथे साधक जाऊ शकत नाही. असा हा रामकृष्ण यांचा भाव जीवाला चिकटलेला आहे. म्हणजे आणखी थोडक्यात सांगायचं तर जीवाचं अस्तित्व जर कशाने सिद्ध होतं तर ते रामकृष्ण यांच्यामुळे, आपल्या इडा आणि पिंगला यांच्यामुळे. पण साधकाला त्याही मागे सारून सुषुम्नेमध्ये शिरावं लागतं. आणि इथेच पुढचा अर्धा चरण सुरू होतो.
आत्मा जो शिवाचा राम जप. शिव म्हणजे आत्मस्वरूप. मागेही पुष्कळ वेळेला हा विषय आलेला आहे की आत्मस्वरूपाची अनुभूती वेगळेपणाने घेता येत नाही. तिथे तदाकारताच संभवते. तिथे फक्त सायुज्य मुक्तीच संभवते. आत्मा जो शिवाचा रामजप असं जेव्हा माऊली म्हणतायत, तेव्हा साधक आत्मस्वरूपाकडे कसा पोहोचतो हे माऊली आपल्याला सूक्ष्मपणाने सांगतायत. माऊली म्हणतायत, आपल्या आत्म्याच्या ठिकाणी आत्मभाव जो साधकाने ठेवलेला आहे, आत्मभाव म्हणजे तोच मी आहे असा भाव. हा जो भाव साधक ठेवून साधनेमध्ये ध्यानमग्न होतो, तो खऱ्या अर्थाने शिवाचा म्हणजे आपल्या आत्मस्वरूपाचा रामजप आहे. हा ठेवलेला आत्मभाव निःशब्द आहे बरं का. इथे कुठलाही शब्द नाही. तोच मी आहे असं शाब्दिक स्मरण इथे नाही. हेच खऱ्या अर्थानं मौन आहे आणि इथेच उन्मनी अवस्था आहे. कारण जोपर्यंत आपलं मन आपल्यापाशी आहे तोपर्यंत खरं मौन कदापि साध्य होत नाही. मौन हे तेव्हाच साध्य होतं जेव्हा मनपणाला पूर्ण विसरतं, त्याचा लय होतो आणि साधक आत्मभावामध्ये स्थिर राहतो. आणि हे स्थिर राहणं यालाच माऊली आत्मा जो शिवाचा रामजप असं म्हणतायत. समजायला थोडंसं कठीण आहे, पण ही अवस्थाच अशी आहे की ही अनुभवण्याची गोष्ट आहे, फक्त शाब्दिक सांगण्याची आणि ऐकण्याची नाही. कुठल्या क्रमाने आपण या विषयात शिरलो बघा. हे समजलं आपल्याला तर्कानं की मन बाजूला सारायचं आहे, पण ते कसं सारायचं हे सद्गुरूंशिवाय शिष्याला कळत नाही. म्हणून संत संगतीला महत्त्व आलं. आणि संतांची खरी संगत म्हणजे संत जसे साधनेमध्ये रत आहेत तसं साधनेमध्ये आपणही रत होणं. आणि असं कुठल्या मार्गानं होतं तर सुषुम्नेच्या मार्गानं होतं. पण त्यासाठी आपल्याला आपल्या रामकृष्ण गती, इडा आणि पिंगला यांना सोडून पुढे जावं लागतं. पण हे सोडणं तेव्हाच होतं जेव्हा मनाचा लय होतो, आणि तो लय सुषुम्नेतून गुरुकृपेने होतो. आणि मग साधक आत्मभावापर्यंत पोहोचायला लागतो. हा जो शिवाचा रामजप आहे यालाच माऊली एकतत्वनाम अशी संज्ञा वापरतात. आणि ती पुढच्या ओळीत येते. एकतत्वनाम साधिती साधन, द्वैताचे बंधन न बाधिजे. आपण मगाशी विस्तृत बघितलं की हे एकतत्वनाम म्हणजेच कसं रामनाम आहे, शिवाचा रामजप आहे. अर्थातच हा निःशब्द आहे. आणि माऊली काय म्हणतात बघा, एकतत्वनाम साधिती साधन. साधना मार्गाने गेल्यानंतरच या नामापर्यंत पोहोचता येतं असं माऊली स्पष्ट सांगतायत. आणि असंही स्पष्ट सांगतायत की हे नाम घेत राहणं, या प्रचितीमध्ये राहणं म्हणजेच साधन आहे. तिथं अर्थातच द्वैताचं बंधन नाही आहे किंवा द्वैताची बाधा नाही आहे. एक गोष्ट लक्षात घ्या, द्वैत म्हणजे जे दुजेपण आहे, मी वेगळा आणि समोरची व्यक्ती वेगळी, मी वेगळा आणि देव वेगळा, हे सगळं जे द्वैत आहे ते वृत्तीमुळे आहे, आपल्या मनामुळे आहे. त्या दोन गोष्टीच तिथे नसतील तर द्वैत असायचं काही कारणच उरत नाही. माझं मनच नसेल तर द्वैत कुठून येणार? आणि माझ्या वृत्तीच जर लीन झालेल्या असतील तर द्वैत भाव येणार तरी कुठून? अशा साधकाला सगळं जगत अद्वैत भासतं. तो स्वतःच सर्वत्र नटून आहे अशा पद्धतीची अनुभूती त्याला येते. ही परमार्थातली फार उच्च अवस्था आहे. जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत, हा भक्तियोगू निश्चित जाण माझा, असं भगवंत म्हणतात. त्याचा अर्थ करताना काही जण असं म्हणतात की जे जे दिसेल ते ब्रह्मरूप आहे, भगवत स्वरूप आहे असं तुम्ही माना. पण असा त्याचा अर्थ नाही. असं मानायचं म्हणून सगळ्या सृष्टीला भगवत स्वरूप मानता येत नाही.
मानायचं म्हणून, बघायचं म्हणून सृष्टी भगवत स्वरूप दिसत नाही, तर त्या अवस्थेमध्ये साधकाला पोहोचायला लागतं जिथे त्याला त्याचं आत्मस्वरूपच सगळीकडे नटून आहे अशी अनुभूती येते. आणि हाच माझा खरा भक्तियोग आहे असं भगवान सांगतायत. आणि बघा, पूर्वीही आपण भक्तीची व्याख्या बघितली. समर्थ म्हणतात, विभक्त नसावे तरीच भक्त म्हणवावे. आता साहजिकपणे हे सूत्र जुळते की अशा निःशब्द नामाच्या अवस्थेमध्ये, म्हणजेच शिवाच्या रामनामामध्ये तल्लीन होणे, म्हणजेच साधनेत राहणे आणि पर्यायाने अद्वैत असलेल्या भक्तीमध्ये राहणे. आणि हे कसं जमतं हे सूत्रबद्ध पद्धतीनं माऊली आपल्याला सांगत आहेत. एक तत्व नाम साधिती साधन, द्वैताचे बंधन न बाधिजे. आणि मग एकदा का साधक या अवस्थेला आला की त्याला आपणच सर्वत्र नटलेलो आहोत अशी साक्षात अनुभूती येते. आणि साहजिकच त्याची गोडी अंतर्बाह्य पाझरते. कारण मूळ आत्मस्वरूप हे आनंदमयच आहे. आणि या आनंदालाच माऊली गोडी असा शब्द वापरतात. आणि ही गोडी साहजिकच कशाने प्राप्त होते, तर नामाने प्राप्त होते. पुढच्या ओळीत माऊली म्हणतात, नामामृत गोडी, कुणाला मिळाली ही गोडी? वैष्णवा लाधली, योगिया साधिली जीवन कळा. जे वैष्णव आहेत, भक्तिमार्गाने या अवस्थेपर्यंत पोहोचलेले आहेत, त्यांना ही गोडी आहे. तर या अवस्थेमध्ये जे योगमार्गाने पोहोचले त्यांना ही जीवनाची कळा आहे असं माऊली सांगतायत. जीवन कळा आणि भगवंताच्या नामाची गोडी याचा अर्थ एकच आहे. फक्त वेगवेगळ्या मार्गाने गेल्यानंतर भक्ताला कसं ते प्राप्त होतं हे सांगताना माऊली म्हणतात, वैष्णवांना ती नामाची गोडी, तर योगियांना ती जीवनाची कळा आहे. हा सर्व प्रवास उलट दिशेचा आहे. उलट अशा अर्थाने कारण आपण देहभावावरती, जीवभावावरती आहोत आणि आपल्याला आपल्या मूळ स्वरूपाकडे, उगमाकडे म्हणजेच आत्म्याकडे पोहोचायचं आहे. या विषयाला संत दोन प्रकारे सांगतात. आत्मप्रचिती जर अंतर्मुखता असेल तर अर्थातच देहाची प्रचिती, देहभाव ही बहिर्मुखता झाली. तसंच देहभाव, जीवभाव ही अधोगती असेल तर आत्मभाव ही ऊर्ध्वगती आहे. या अर्थाने आपण पुढच्या ओळीकडे बघूया. सत्वर उच्चार प्रल्हादी बिंबला. आपलं मगाशी हे ठरलं की आपल्याला उलटा प्रवास करून आपल्या आत्मप्रचितीकडे जायचं आहे. अर्थातच तो प्रवास सांगण्यासाठी तिथे सद्गुरूंची, त्यांच्या अनुग्रहाची नितांत आवश्यकता आहे. आणि तोच विषय माऊली इथं मांडतात की सत्वर उच्चार प्रल्हादी बिंबला, उद्धवा लादला कृष्णदाता. प्रल्हाद जेव्हा कयाधूच्या उदरामध्ये होता तेव्हा त्यांना नारद महर्षींचा अनुग्रह मिळाला आणि उद्धवाला भगवान श्रीकृष्णांनी अनुग्रह दिला. अनुग्रह दिला म्हणजे काय घडलं? शक्तीचं संक्रमण तर घडलंच, पण सत्वर उच्चार प्रल्हादी बिंबला असे शब्द माऊली वापरतात. यातल्या उच्चार या शब्दाकडं थोडं सखोलपणाने आपण बघूया. उत अधिक चर म्हणजे उच्चार अशी उच्चार शब्दाची फोड करता येईल. उत म्हणजे ऊर्ध्वगामी आणि चर म्हणजे आचरण. ऊर्ध्वगामी आचरण करण्याचा मार्ग प्रल्हादामध्ये नारद महर्षींनी संक्रमित केला. मगाशी आपण पाहिलं बघा, जर देहभावामध्ये, जीवभावामध्ये राहणं ही अधोगती असेल तर आत्मभावाकडे जाणं ही ऊर्ध्वगती आहे. तोच अर्थ इथे लागू होतो. उत्तचर म्हणजे ऊर्ध्वगामी जाण्याच्या दिशेचा मार्ग सद्गुरूंनी शिष्याला दाखवला आणि मग शिष्य अर्थातच आत्मावस्थेमध्ये स्थिर झाला. सत्वर उच्चार प्रल्हादी बिंबला. बिंबणं फार महत्त्वाचं आहे. गुरूंचा उपदेश हा बिंबावा लागतो. नळी फुंकिली सोनारे
इकडून तिकडे गेले वारे. अशा पद्धतीने जर आपण सद्गुरुपदिष्ट साधना ऐकली, सद्गुरूंची वचने आणि तत्त्वज्ञान ऐकले, तर आपल्याला त्याचा काहीही उपयोग होणार नाही. हेही माऊली इथे सांगतात की गुरूंचा बोध हा बिंबावा लागतो, तुमच्या सर्वांगामध्ये तो मुरावा लागतो, तरच त्या अनुग्रहाचा काही उपयोग होतो, अन्यथा तो वाया जातो. माऊली म्हणतात, जशी सद्गुरू प्राप्ती प्रल्हादाला झाली, उद्धवाला झाली, तशी प्राप्ती होणे आवश्यक आहे. सद्गुरू तत्व तेच आहे, ते बदललेले नाही. शिष्य मात्र तो बोध तसा बिंबवून घेत नाही आणि म्हणूनच त्याची साधनेमध्ये प्रगती होत नाही. माऊली पुढे म्हणतात, ज्ञानदेव म्हणे नाम हे सुलभ. खरोखर हे सुलभ आहे, कारण यात अवघड काहीच नाही आहे. काही न करणे हे खरंच सोपं आहे काही करण्यापेक्षा. याचा दृष्टांत गोंदवलेकर महाराज एके ठिकाणी फार छान सांगतात. भरलेलं घर रिकामं करणं सोपं, की आपल्या सोयीच्या, आपल्या गरजेला जशा साजेशा आहेत तशा वस्तू खरेदी करून घरामध्ये आणून ठेवणं सोपं. महाराज म्हणतात, आहे ते घर रिकामं करणं हेच केव्हाही सोपं. आणि हेच शिष्याला करायचं असतं. आपल्यापाशी असलेला मीपणा, देहभाव, अहंभाव, अभिमान हे सगळं टाकायचं असतं आणि फक्त साधनेमध्ये रत व्हायचं असतं. आपल्याला हे सुलभ वाटत नाही, कारण आपल्याला विषय गोड वाटतात. असलेली देहबुद्धी छान वाटते, त्यातून सुख मिळतं असं वाटतं. आणि म्हणूनच आपल्यासारख्यांसाठी, ज्यांना विषय गोड वाटतात आणि देहबुद्धीमध्येच स्वारस्य वाटतं, त्यांना अर्थातच हे दुर्लभ आहे. म्हणून माऊली म्हणतात, ज्ञानदेव म्हणे नाम हे सुलभ, सर्वत्र दुर्लभ विरळा जाणे. कोण विरळा? जो एखादा असा असेल की ज्याला याचं मिथ्यत्व पटलं, जो साधनेमध्ये रंगून गेला, ज्याने सद्गुरूंचा बोध नुसता ऐकला नाही तर स्वतःमध्ये बिंबवला आणि त्या मार्गाने साधना करून ऊर्ध्वपंथी जाऊन आपल्या आत्मस्वरूपाला जो प्राप्त झाला तो विरळा. हरिपाठ एका वेळी साधक दशाही सांगतो, त्याचवेळी मुक्त दशाही सांगतो, त्याचवेळी आत्म्याचं वर्णनही करतो आणि त्याचवेळी मुमुक्षू कसे असतात हेही सांगतो, आणि हे सांगताना अभक्त कसा असतो हेही सांगतो. अशी ही अलौकिक रचना आहे. आत्ताच आपण बघितलं की आत्मस्वरूपाचं ज्ञान हे दुर्लभ आहे, कारण बहुतांश लोक देहबुद्धीमध्येच निमग्न आहेत, जीवभावामध्येच सुख मानणारे आहेत. आणि ते कसे असतात आणि उपासनेला लागले तरी कशा पद्धतीची उपासना करतात याचं वर्णन माऊली पुढच्या अभंगात करतात. विष्णुविण जप व्यर्थ त्याचे ज्ञान, राम कृष्णी मन नाही ज्याचे. हा विषय आपण यथावकाश पाहू. आज निरूपण सेवेला इथे विराम देतो. जानकी जीवन स्मरण जय जय राम.